नंबर असं म्हटलं गेलं. क्वांटम फिजिक्स याच्या सुरुवात ऍडव्हान्स करण्याचं काम हे नील बोर यांच्याकडे श्रेय जातं. रुदरफोर्डकडे लाईटच्या ड्युअल नेचर बद्दल एवढं ऍडव्हान्स माहिती नव्हती, एवढं प्रगती झाली नव्हती. पण नील बोर यांना ती माहिती अवेलेबल होती. क्वांटम पॅकेट्स लाईट या सेशन मध्ये फिजिक्स मध्ये आपण बघितलं होतं. पण त्यानंतर आता या क्वांटम नंबर सोबत एक मोठं दालन फिजिक्स मधलं कव्हर झालं. रुदरफोर्ड यांनी न्यूक्लियसचा शोध लावून न्यूक्लियर फिजिक्स केलं सुरू, यांनी क्वांटम फिजिक्स सुरू केलं. पण पुढे जाऊन यामध्येच आता हे झाले की एल, एम आणि एन हे काय सगळे छोटेवाले आहेत. आणि यात किती असणार आहे बघितलं, 2, 8, 18 आणि 32. पण हे होत असताना यांच्या शेल मध्ये हा कव्हर आहे ना, इथं पण काही ब्लॉक्स असणार, त्याला सब शेल असं म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं? सब शेल. ओके. आणि त्याला एल या नंबरने दाखवलं गेलं. आणि यामध्ये कोण कोण येत होतं? यामध्ये होता एस, यामध्ये छोटा पी, पी आणि एफ. आणि यांच्यानुसार म्हणजे प्रत्येकामध्ये यांचे सब शेल, यांची पण जशी यांची मर्यादा आहे, यांच्या प्रत्येक शेल मध्ये डिसाइड आहे की एवढे रिटर्न असणार, तशी या सबशेल मध्ये पण डिसाइड आहे की किती असणार आहे. लक्षात ठेवायचं सोपं आहे. इथे 0 पकडायचं, परत पकडा तर एस मध्ये 2 येणार, 2, 8 मधला फरक पकडा तर पी मध्ये 10 येणार, 8, 18 मध्ये फरक पकडा 10 येणार, 18, 32 मध्ये फरक पकडा 14 येणार. म्हणजे होणार असं की प्रत्येक वेळी इलेक्ट्रॉन या सिक्वेन्सला ऍड होणार आहे. उदाहरण बघू.